नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीचं हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो। जर तुम्ही आतापर्यंत तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो। बघा, त्यासोबतच जे आहे येथे मॉक टेस्टची लिंक येथे ओपन झालेली आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही जे आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी जे शिपाई किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठीचे जे मॉक टेस्ट आहे ते देऊ शकता। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सिंपली जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही बघा या वेबपेजवरती येऊ शकता आणि येथे तुम्हाला साइन इन येथे करायचं आहे मित्रांनो। साइन इन केल्यानंतर बघा पुढचं पेज जे आहे तुमच्यासाठी इथे ओपन होणार आहे। हे थोडं लोड खात आहे मित्रांनो। बघा सर्व इन्स्ट्रक्शन बघा जनरल इन्स्ट्रक्शन यामध्ये इथे दिलेले आहेत। तुम्ही यामध्ये हे जी लँग्वेज आहे सिलेक्ट करू शकता। बघा मराठी करू शकता आणि हे जे सर्व माहिती आहे तुम्हाला हे वाचायची आहे मित्रांनो। बघा परीक्षेचा एकूण कालावधी 40 मिनिटे, प्रश्नाची संख्या 40, एकूण गुण 40 आणि वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न राहतील म्हणजेच MCQ। आणि त्यामध्ये बघा सर्व इन्फॉर्मेशन बघा त्यांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, यामध्ये बघा यांनी हे दिलेले आहे बघा अशा प्रकारचे हे जे जर चिन्ह जर असलं तर यामध्ये बघा यू हॅव नॉट व्हिजिटेड दी क्वेश्चन, म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला अजूनपर्यंत व्हिजिट केलेलं नाही। आणि लाल रंगाचं जर चिन्ह जर झालं तर यू हॅव नॉट ॲन्सर्ड दी क्वेश्चन, म्हणजे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। आणि ग्रीन कलरचं जर झालं तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। अशा प्रकारची बघा ही सर्व इन्स्ट्रक्शन बघा तुम्हाला ते वाचायची आहे। परीक्षा देतानाही तुमच्या कामात येते येणार आहे। त्यानंतर बघा सिंपली इथे नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर बघा आणखी जे इन्स्ट्रक्शन आहेत ते इथे दिलेले आहेत। त्यासोबतच बघा तुम्हाला तुमची ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। मी इथे मराठी करणार आणि त्यानंतर बघा एक खाली जे टिक मार्क दिलेलं आहे यामध्ये बघा आय हॅव रीड अँड अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन, म्हणजे मी हे सर्व इन्स्ट्रक्शन इथे वाचलेले आहेत म्हणून जे आहे तुम्हाला इथे टिक मार्क करायची आहे। आणि आय एम रेडी टू बिगिन या निळ्या कलरच्या बटनावर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा सिंपली जे आहे तुमची ते टेस्ट इथे सुरू होणार आहे। हे थोडं लोड खात आहे मित्रांनो। तर बघा येथे तुमची टेस्ट सुरू झाल्यानंतर जे आहे तुमच्याकडे पहिला प्रश्न बघा इथे आलेला आहे। प्रश्न वाचायचा आहे, त्यानंतर उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, समजा आपण इथे कुठलं पण ॲन्सर दिलं आणि सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा मित्रांनो येथे जे आहे तुमचा 1 नंबरच्या याचं ग्रीन येथे झालेलं आहे मित्रांनो। हे जे चिन्ह आहे ग्रीन झालेलं आहे, म्हणजेच की तुम्ही जे उत्तर आहे बरोबर दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे। आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून तुमचा ॲन्सर इथे सेव्ह झालेला आहे। त्यानंतर बघा आता फॉर एक्झाम्पल हा दुसरा प्रश्न आहे, याचं मी आता उत्तर दिलेलं आहे, 1 नंबरचं सिलेक्ट केलेलं आहे, परंतु आपल्याला कळलं की आपल्यालाही सिलेक्ट नाही करायचं तर तुम्ही क्लिअर रिस्पॉन्सवरती क्लिक करून जो आहे तुमचा रिस्पॉन्स इथे क्लिअर इथे करू शकता। आणि त्यासोबतच बघा प्रिव्हियसच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही जे मागचा प्रश्न होता त्या प्रश्नावरती इथे येऊ शकता। आणि त्यासोबतच ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही त्याचे हे वरती तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो सिम्बॉल आहे इथे चिन्ह बघा प्लेन व्हाईटमध्ये ते येत आहे। तर अशा प्रकारे जे तुमची संपूर्ण ते टेस्ट इथे राहणार आहे। आणि जे आहे मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट येथे जर तुम्ही क्लिक केलं तर तो प्रश्न जो आहे तुमचा रिव्ह्यूमध्ये तिथे जाणार आहे। नंतर म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही तो रिव्ह्यू करू शकता आणि त्याचं बरोबर उत्तर देऊन तुम्हाला परत सेव्ह आणि नेक्स्ट तिथे करायचं आहे। तर बघा अशा प्रकारे जे आहे तुम्ही हे सर्व जे मॉक टेस्ट आहे ते सोडून इथे बघू शकता मित्रांनो। तर पहा व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।